नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या खास विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका खूपच रंजक सफरीवर जाणार आहोत. बघा, महाभारताकडे आपण नेहमीच एक पौराणिक कथा म्हणून बघत आलोय, बरोबर? पण आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. आजच्या या आधुनिक आणि सतत डिस्ट्रॅक्शन्स असलेल्या जगात तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी महाभारत हा तब्बल 5000 वर्ष जुना ब्लूप्रिंट किंवा मास्टर क्लास ठरू शकतो. यातल्या पात्रांमधून आपण असे काही भन्नाट जीवनमंत्र शिकणार आहोत जे तुमच्या अभ्यासात आणि करिअरमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणू शकतील. चला तर मग सुरू करूया. पण आपला हा मुख्य विषय सुरू करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे, आणि हे विशेषतः पालकांसाठी आहे. बघा, केवळ परीक्षा पास होण्यासाठी मुलांवर वरवरचं किंवा बाह्य ध्येय लादून अजिबात चालणार नाही. त्याने मुलांची प्रगती होण्याऐवजी त्यांच्यावर फक्त आणि फक्त दडपण येतं. खऱ्या अर्थाने फोकस आणि महत्त्वाकांक्षेची ठिणगी ही विद्यार्थ्याच्या स्वतःच्या मनातूनच पेटली पाहिजे. जेव्हा ती स्पार्क आतून येते ना, तेव्हाच विद्यार्थी खऱ्या यशाकडे झेप घेतात. तर आजच्या या आपल्या मास्टर क्लासच्या अभ्यासक्रमावर एक पटकन नजर टाकूया. यात आपण मुख्यत्वे 5 धडे पाहणार आहोत. एकाग्रता, अपयशावर कशी मात करायची, आपल्या संगतीचा होणारा परिणाम, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःचा धर्म शोधणं. वळूया आपल्या पहिल्या धडाकडे. धडा पहिला, एकाग्रता, म्हणजेच गोल्डफिश ते अर्जुन. आता इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात वाढलेल्या आपल्या पिढीसमोरील सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? लक्ष विचलित होण्याचं संकट, म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आणि आपली सर्वात मोठी शोकांतिका बघा, आज माणसाचं लक्ष केंद्रित करण्याचा कालावधी म्हणजे अटेन्शन स्पॅन एका गोल्डफिशपेक्षाही कमी झालाय. विचार करा, एक गोल्डफिश सलग 10 सेकंड लक्ष केंद्रित करू शकतो, आणि आपण फक्त 8.25 सेकंड. सतत वाजत राहणाऱ्या फोनच्या नोटिफिकेशन्स आणि त्या न संपणाऱ्या रील्सनी आपली एकाग्रता अक्षरशः हिरावून घेतली आहे. पण काळजी करू नका, या गोल्डफिशसारख्या मेमरीवरचा एकदम परफेक्ट उपाय महाभारतातच दडलेला आहे. द्रोणाचार्यांच्या परीक्षेतील अर्जुनाची ती अचूक एकाग्रता आठवतीये का? त्याला आजूबाजूचं झाड, फांद्या असं काहीही दिसत नव्हतं. त्याला फक्त आणि फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता. यातून आपण काय शिकतो? तर जेव्हा आपल्याला एखादं अर्थपूर्ण आणि आतून आलेलं ध्येय सापडतं ना, तेव्हा ते ध्येय इतर सर्व डिस्ट्रॅक्शन्सना आपोआप बाजूला सारतं. अगदी लक्ष सिनेमातल्या त्या हिरोसारखं. एकदा का तुमचं लक्ष निश्चित झालं की बाकी सर्व गोष्टी आपोआप ब्लर होतात. आता पुढे जाऊया दुसऱ्या धड्याकडे. धडा दुसरा, अपयशाच्या म्हणजेच फेल्युअरच्या भीतीवर मात करणे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या किंवा कोणतंही मोठं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला या फेल शब्दाची भयंकर भीती वाटत असते. बरेच जण तर पहिल्या प्रयत्न करण्याआधीच घाबरून जातात. पण इथे आपण महाभारतातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या पात्राचा विचार करूया, तो म्हणजे कर्ण. ह्या योद्ध्याला बघा, जन्मतःच नाकारण्यात आलं. द्रोणाचार्यांनी त्याला विद्या द्यायला नकार दिला आणि पुढे परशुरामांनी शापही दिला. पण या सततच्या नकारांनी, रिजेक्शन्सनी त्याला एक महान योद्धा बनण्यापासून रोखलं का? अजिबात नाही. कारण लक्षात ठेवा, नकार मिळणं किंवा फेल होणं हा कायमस्वरूपी शेवट नसतो. ती एक नवी दिशा शोधण्याची म्हणजे रिडायरेक्शनची संधी असते. म्हणूनच इथे समजून घेण्यासारखा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नासाच्या सुरुवातीच्या स्पेस मिशनचं जे तत्त्व होतं ना, तेच इथे लागू होतं. किंवा अगदी ॲस्पिरंट्स वेब सिरीजमधल्या धैर्य या पात्राकडे असलेला तो प्लॅन बी आठवा. अपयश हा सर्वस्वाचा शेवट नक्कीच नसतो. फेल्युअर इज नॉट अन ऑप्शन याचा अर्थ असा मुळीच होत नाही की तुम्हाला कधी अपयश येणारच नाही. त्याचा खरा अर्थ असा आहे की एक रस्ता बंद झाला तरी ती समस्या सोडवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय आपण शोधून काढू, पण तिथेच थांबणार मात्र नक्कीच नाही. चला आता वळूया तिसऱ्या धड्याकडे. धडा तिसरा, संगतीचा परिणाम किंवा पॉवर ऑफ असोसिएशन. असं नेहमी म्हटलं जातं बघा की आपण ज्या 5 लोकांसोबत आपला सर्वाधिक वेळ घालवतो ना, आपण अगदी त्यांचीच सरासरी बनत असतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तर हे मित्रमंडळ अत्यंत निर्णायक ठरतं. दुर्योधनाची सर्वात मोठी चूक काय होती माहितीये? त्याने स्वतःभोवती अत्यंत विषारी आणि केवळ त्याच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला होला हो म्हणणाऱ्या लोकांचं म्हणजे शकुनी आणि कर्णासारख्यांचं वर्तुळ तयार केलं. पण याउलट अर्जुनाने कोणाची निवड केली? श्रीकृष्णाची. एक असा योग्य मार्गदर्शक जो अर्जुनाच्या अति आत्मविश्वासावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करत असे आणि संभ्रमाच्या वेळी त्याला अचूक उत्तरे देत असे. म्हणूनच आजच्या पिढीला माझा एक प्रामाणिक सल्ला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मित्रमंडळाचं अत्यंत कठोरपणे परीक्षण किंवा ऑडिट केलंच पाहिजे. कारण जे मित्र तुम्हाला चुकीच्या सवयींसाठी प्रोत्साहन देतात ना, ते नकळतपणे तुमच्याभोवती असा काही वाईट सवयींचा चक्रव्यूह उभा करतात ज्यातून पुढे बाहेर पडणं अक्षरशः अशक्य होऊन बसतं. आता पाहूया चौथा धडा,
धडा 4, या वेगाने बदलत्या जगात टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा, म्हणजेच अडॅप्टेबिलिटी. बघा, केवळ घोकमपट्टी करून मिळवलेलं पुस्तकी ज्ञान आता फारसं उपयोगाचं राहिलेलं नाही. आजचं जग इतक्या भयंकर वेगाने बदलतंय की तिथे दर 6 महिन्यांनी एका नवीन कौशल्याची, नवीन स्किलची मागणी निर्माण होतीये. आता गुगलचे CEO सुंदर पिचाई यांचंच उदाहरण घ्या. ते मुळात मेटलर्जीचे विद्यार्थी होते, पण त्यांनी परिस्थिती ओळखली, स्वतःला वेळेनुसार बदललं आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत यशस्वी प्रवेश केला. आजच्या या आधुनिक करिअरच्या जगात जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर अशी जुळवून घेण्याची वृत्ती किंवा अडॅप्टेबिलिटी अंगी असणं ही काळाची गरज आहे. आणि हा मुद्दा इथे अगदी अचूकपणे लागू होतो. ज्याप्रमाणे पांडवांनी आपला ऐषारामी राजवाडा सोडून त्या भीषण वनवासात अजिबात तक्रार न करता जगण्याची पूर्णपणे नवीन कौशल्य शिकून घेतली होती, अगदी तसंच आजच्या व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांनाही करावं लागेल. AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी तुम्हाला जुळवून घ्यावंच लागेल. तसं न केल्यास काय होईल? तुम्ही काळाच्या शर्यतीत पार मागे पडाल आणि आउटडेटेड व्हाल. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या धड्याकडे. धडा 5, आपला श्रीकृष्ण आणि आपला स्वतःचा धर्म शोधा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधीकधी असे काही भयानक आणि गुंतागुंतीचे क्षण येतात जिथे तुमची केवळ बुद्धिमत्ता किंवा तुमची प्रतिभा पुरेशी नसते, मन पूर्णपणे गोंधळून जातं. अशावेळी एका वेगळ्याच शक्तीची गरज भासते. महाभारतात बघा, अर्जुनासारखा सर्वार्थाने सक्षम आणि शूर योद्धासुद्धा रणांगणावर अक्षरशः गोठून गेला होता, ब्लँक झाला होता. त्याला पुढे काय करावं हे काहीच सुचत नव्हतं. आणि हे कुठपर्यंत चाललं? जोपर्यंत त्याला त्याचा धर्म किंवा त्याचा अंतिम उद्देश आठवून देणारे श्रीकृष्ण सापडले नाहीत तोपर्यंत. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, धर्म म्हणजे कोणताही विशिष्ट धर्म किंवा रिलिजन नव्हे, तर तुमच्या आयुष्याचा मूळ आणि व्यक्तिक हेतू. चला तर मग हा स्वतःचा वैयक्तिक धर्म किंवा पर्पज शोधण्याच्या 5 एकदम प्रॅक्टिकल पायऱ्या समजून घेऊया. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जगण्यापेक्षा नीतिमत्तेवर आधारित एक नवी आणि उत्तम पिढी घडवण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आराखडा आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्देश शोधताना आपण असा विचार केला पाहिजे की माझ्या या कामाने मी या जगासाठी किमान 1% तरी उपयुक्त कसा ठरू शकेन. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर एक खऱ्या अर्थाने यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवन जगणं हे अंतिमतः याच एका अत्यंत शक्तिशाली मंत्रावर अवलंबून आहे. तो मंत्र म्हणजे तुम्हाला हे जग ज्या स्थितीत मिळालं होतं ना, त्यापेक्षा ते थोडे तरी अधिक चांगल्या स्थितीत सोडून जा. आपण जे काही काम करू त्यातून या जगाच्या कल्याणात थोडी तरी सकारात्मक भरी पडलीच पाहिजे. तर या विश्लेषणाचा समारोप करताना आजच्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर आणि तरुणांसमोर मी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ठेवून जाणार आहे. बघा, या आधुनिक युगाच्या गोंधळलेल्या रणांगणावर जर तुम्हाला खऱ्या अर्थाने विजय मिळवायचा असेल तर स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. माझा वैयक्तिक धर्म काय आहे आणि माझ्या आयुष्यात मला योग्य दिशा दाखवणारे माझे श्रीकृष्ण, माझा मार्गदर्शक कुठे आहे, यावर नक्की विचार करा. चला तर मग नेहमी शिकत रहा आणि ध्येयाच्या दिशेने पुढे जात रहा.